श्रीराम समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. सध्या श्री गोंदवलेकर महाराज यांची ओवीबद्ध प्रवचनं यावर चिंतनमाला मी सादर करीत आहे. त्यातील हे पुढील पुष्प 20 मार्च प्रवचन. माझे मीपण हेच दुःखाला कारण. एकदा एका खेडेगावात मी गेले होते. अगदी छोटंसं पण नीटनेटकं असं ते गाव होतं. छोटी छोटी कौलारू घरं, समोर सारवलेलं अंगण, अंगणात तुळशी वृंदावन आणि छोटीशी रांगोळी काढलेली. तिथंच एका अंगणामध्ये 10-12 लहान मुली खेळत होत्या. आनंदाने उड्या मारत खेळ चालू होता. त्यांच्या हसण्याचा आवाज येत होता म्हणून मी तिथे गेले. त्यांना विचारलं, काय ग, काय खेळताय? त्या म्हणाल्या, आनंदाचा खेळ खेळतोय. म्हणजे काय ग? अहो काकू, एका शिबिरात आम्हाला हा खेळ शिकवला. सगळ्यांनी गोल करून उभं राहायचं आणि मध्ये गोल आखायचा. हे झालं तळं आणि बाहेरचं मळं. तळ्यात मळ्यात असं एकाने सांगायचे, बाकीच्यांनी उड्या मारायच्या. सांगताना पटपट सांगायचं. मध्येच तळ्यात मळ्यात म्हणायच्याऐवजी मळ्यात मळ्यात किंवा तळ्यात तळ्यात म्हणायचं. म्हणजे नेमकं काय होतं की त्यावेळेला कोणीतरी मळ्यातच्या ऐवजी तळ्यामध्ये उडी मारतं, तळ्यातच थांबतं आणि मग तो आऊट होतो. मग तो बाहेर येतो. शेवटी दोघं तिघं जे राहतात ते जिंकतात. आणि मग हरलेल्यांनी काय करायचं तर जिंकलेल्यांना आनंद देण्यासाठी काहीतरी करून दाखवायचं. गायन किंवा काही नक्कल किंवा नाच वगैरे असं काहीतरी. आणि मग सगळ्यांनी आनंद घ्यायचा. असा हा आनंदाचा खेळ. मला खरंच आनंद वाटला. जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांना दोघांनाही आनंद देणारा हा खेळ. खेळ संपला की घराची वाट धरायची. मग तळंही नाही आणि मळंही नाही हे त्या मुलींनाही माहीत होतं. फक्त एक रेघ आखली की मनाने तळं झालं आणि त्या मळ्यात किंवा त्या तळ्यात उड्या मारणारा एवढंच राहतं. परंतु हा उड्या मारणारा जो आहे मी, तो जसा जसा मोठा व्हायला लागतो तसा तसा तो भीतीच्या तळ्यात बुडायला लागतो आणि काळजीची पिकं मळ्यात पिकवायला लागतो. आनंदाचा खेळ विसरून जातो आणि काळजी, भीती अशा संसाराचा खेळ जो आनंदासाठी मांडलाय त्यामध्ये काळजी, भीती अशा उड्या मारत राहतो. खरं तर परमेश्वराने हा संसारच किंवा ही सृष्टीच आनंदासाठीच निर्माण केलेली आहे. परंतु जीवाला ईश्वराचे स्मरण राहिले नाही, कारण तो मायेच्या तावडीत सापडला आणि मग तो स्वतःला कर्ता समजायला लागला. आणि मग त्यातूनच काळजी, भीती, चिंता ह्या डोहात तो स्वतःला बुडवायला लागला. अशा सर्वसामान्य जनतेला संतांचा आधार मिळतो तो संत वचनातून. घाबरू नकोस, रक्षण करणारा रघुपती आहे. तू त्याचे नामस्मरण कर. मनापासून श्रद्धा ठेव. तो करता आहे, तो माझ्या हिताचेच करतो, ह्यावर श्रद्धा ठेव. सर्वस्वी झाल्यास रामाचे, राम उभा राहील तेथे, काळजीचे कारण न उरेसाचे. 20 मार्चचे हे प्रवचन आपण आधी बघूया आणि मग परत चिंतनाकडे वळूया. माझे मीपण हेच दुःखाला कारण. 20 मार्च प्रवचन. भीतीनं बाळगावी चित्ती, रक्षण करणारा आहे रघुपती. भीतीनं बाळगावी कशाची काही, राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही. सर्वस्वी झाल्यास रामाचे, राम उभा राहिला तेथे, काळजीचे कारण न उरेसाचे. राम म्हणावा दाता खरा, न द्यावा भीती काळजीला थारा. काळजी करू नये, प्रयत्न सोडू नये,
कोणत्याही कारणाने रामास विसरू नये. म्हणावा प्रपंच रामाचा झाला, मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला. तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला. देहाशी ठेवता माझे मीपण, तेच होते दुःखाचे अधिष्ठान. आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले. जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले. बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली, तरी अभिमानाने वृत्ती बळावली. तेथेच घाताला सुरुवात झाली. आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाणं. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याचे खूण जाणणे. मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाणं, तोपर्यंत नाही समाधान. देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाणं. स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण. आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवीतच गेला. देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव. जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला, तोवर देहदुःखे पस्तावला गेला. म्हणून देहबुद्धी धरून राही, त्याला कोठे सुख नाही. रामाविण अन्य प्रीती, उपजे देहबुद्धीचे संगती. म्हणून मीपणाचे न भावे आधीन, जेणे भंगेल आपले समाधान. कारण जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे. पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती. वासनेत जीव गुंतला, कष्टी फार फार झाला. आजवर वासना पोटी धरून राहिला, आपल्या हिताला नागवला. नदी जशी अखंड वाहते, वासना तशी सारखी वाहते. वासना भोगाने कमी होत नाही, त्यागाने नाहीशी होत नाही. आपण देहधारी, देहदुःख न सोसवे क्षणभरी. ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही. जगाने माझे इच्छेने वागावे, हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. म्हणून माझे मीपण हेच दुःखाला कारण. रामाचे होण्याने होईल निवारण. बोधवाक्य. सर्व बंधनाचे दुःखाचे कारण, कर्माचा करता मी होणे जाण. श्री महाराज आपल्याला सांगतात, भीती न बाळगावी चित्ती. रक्षण करणारा रघुपती आपल्या पाठीशी आहे, तेव्हा घाबरू नकोस. सर्वस्वी झाल्यास रामाचे, राम उभा राहील तेथे. काळजीचे कारण न उरेसाचे. कोणताही माणूस बघा, त्याला काळजी नाही असे दिसून येतच नाही. कुणाला मुलाबाळांची, कुणाला पैशाची, कुणाला सत्तेची, कुणाला आजारपण, म्हातारपण ह्याची काळजी असतेच. ही काळजी येते कुठून? तर मागच्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो. ही काळजीच आपल्याला भगवंतापासून दूर नेते. मग ही काळजी का निर्माण होते बरं? तर कर्तेपणातून. मी करता ह्या भावनेतून सर्व निर्माण होते. रामकर्ता म्हटलं की सर्व तो करतोय आणि आपण फक्त साक्षी भावानं बघायचं. त्यासाठीच सतत नाम घ्यावे आणि सर्वस्वाने त्याचे व्हावे. म्हणजे आपल्यावर काही प्रसंग आला तर राम सर्व पुरवतो, ही श्रद्धा आपली वाढत जाते. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे. एकदा काही लोकांसमोर समवेत बोलत असताना प्रत्येकाने आपली काळजी मांडली. कारण काळजीवर गप्पा चालल्या होत्या. काळजीची कारणं प्रत्येकाने सांगितली. त्यावर महाराज म्हणाले, ह्यातली बहुतेक सर्व कारणं माझ्याजवळही आहेत, तरी पण मला काळजी लागत नाही. तेव्हा एक जण म्हणाला, अब्रू जायचा प्रसंग आला की काळजी लागतेच. तो पुढे म्हणाला, महाराज, आज तुमच्या कोठीत काहीच उरलेलं नाही.
तुम्ही तर अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात, तर मग उद्या 100 जोडप्यांना भोजन घालायचं ठरवून टाका. आणि हे नक्की ठरलं. दुसऱ्या दिवशी सगळे जमले. काही कारणाने चूल थंडच होती. महाराजांनी, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, हे पद म्हणायला सुरू केले. त्याचे निरूपण सुरू केले. दुपार होत आली. दुपारचे 2 वाजले. तरी भोजनाची व्यवस्था नाही. सर्वजण भुकेने तळमळू लागले. एक लहान मुलगा महाराजांजवळ आला. महाराज, भूक लागली. महाराज म्हणाले, जा रामाला सांग. आणि तेवढ्यात एका बैलगाडीतून एक जण आला आणि म्हणाला, मी नवस केला होता त्याप्रमाणे 200 माणसांचा शिधा मी आणला आहे. लगेच गाडीतून सामान काढून स्वयंपाक करून मंडळी जेवली. त्यानंतर श्री महाराजांनी सर्वांना सांगितलं, आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून बघावा. तेथे लबाडीक मात्र खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले, जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले. खरं तर मनुष्य हा कर्मशील प्राणी आहे. त्याला स्वस्थ बैस म्हटलं तर ते शक्य नाही. आणि प्रत्येक कर्माचे कर्तेपण तो स्वतःकडे घेत असतो. हे कशामुळे? तर जीवाला भगवंताचा विसर पडलेला आहे. कारण जन्माला आल्यानंतर तो मायेच्या तावडीत सापडलेला आहे आणि स्वतःला मग परमेश्वरापासून वेगळा समजायला लागला. स्वतःला मी समजायला लागला आणि त्या मीमधूनच माझं, मला हे सर्व जन्माला आलं आणि त्यातूनच सुखदुःखाचाही जन्म झाला. श्री महाराज एका प्रवचनात म्हणतात, खरेच आपण कर्ते आहोत का? आपण कर्ते म्हटले, परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी का बरं नाही घडत? नसलेले कर्तेपण आपण आपल्याकडे घेतो आणि सुखदुःख भोगत राहतो. मग हे कर्तेपण ज्याचे आहे त्याच्याकडे ते देऊन टाकावे व सुखदुःखातीत व्हावे. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना आहे. आग्रह आणि हट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपण स्वतःकडे घेतले की त्यातून माझंच खरं, मी सांगतो तसेच व्हायला हवे, अशी आग्रही भूमिका घेतली जाते. हट्टीपणा वाढत जातो, तेही दुःखाला कारणीभूत होते. अभिमान हा महाभयंकर शत्रू आहे असं महाराजही म्हणतात आणि हा अभिमान वाढतच जात असतो. त्याला नामानेच मारावा, म्हणजेच प्रत्येक कर्माचे कर्तेपण परमेश्वराकडे द्यावे. देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव. मी परमेश्वराचा अंश आहे ह्याचे विस्मरण झाले आणि मी देह आहे हा भाव मनामध्ये आपल्या राहतो, त्याला म्हणतात देहबुद्धी. आपण स्वतःला देह समजतो, त्यावरच प्रेम करीत राहतो. देहाला सुख मिळावे म्हणून झटत राहतो. त्यातूनच हवे नकोपणाचा खेळ सुरू होतो. जे हवे वाटते ते कसेही करून मिळालेच पाहिजे अशा वृत्तीतून विकार वाढत जातात आणि ते विकार आपल्यावर ताबा मिळवतात आणि मग जीवाला ते वाहवत नेतात. हा देहभाव काढून मी आत्मा आहे ह्या आत्मस्वरूपात राहता येण्यासाठी नाम घेत त्याचे स्मरण करायचे. आत्मा हा अविकारी अविनाशी आहे. तेच आपले मूळ स्वरूप आहे. ज्यावेळी हा आत्मा देह धारण करतो आणि जन्माला येतो त्यावेळी मायेच्या त्रिगुणी रूपामध्ये तो गुरफटून जातो आणि त्यातूनच सुखदुःखाला सुरुवात होते. म्हणून सदैव आत्मरूपामध्ये राहावे असेच श्री महाराज
किंवा सर्व संत आपल्याला सांगत असतात. आजवर वासनापोटी धरून राहिला, आपल्या हिताला नागवला. सर्वसामान्य मनुष्य हा मी देह आहे ह्या भावनेतच राहतो. त्यामुळे मनात सतत अमुक हवे, ते मला हवे तसेच असायला हवे, अमुक एक माझे आहे ते माझेच राहिले पाहिजे, अशा गोष्टी मनामध्ये चालू राहतात. आणि ह्यातूनच काय होतं तर मनामध्ये क्रोध, द्वेष, असूया, मत्सर असे अनेक विकार मनामध्ये कोश विणायला लागतात आणि त्यातच मनुष्य अडकत राहतो. इतकी पुटं तो स्वतःवरती चढवून घेतो की सुटकाच होत नाही आणि तेच पुढील जन्माला कारणीभूत होते. त्या जीवाला आपले हित कशात आहे तेच कळत नाही. त्याला वाटतं अमुक एक गोष्ट मला मिळाली तरच माझे चांगले होणार आणि त्यातूनच इच्छा वासना जन्माला येत असतात. परंतु आपले जीवनाचे ध्येय परमेश्वराची प्राप्ती आहे हे ज्ञान त्याच्यापाशी नसल्याने मोक्षाचे हित हेच अंतिम हित आहे हे महाराज आपल्या लक्षात आणून देतात. आणि त्यासाठीच नाम घेत नीतिधर्माने वागायला सांगतात. सगुण भक्ती करावी असेही श्री महाराज सांगतात. भक्तीमध्ये जीवाला स्वतःचा विसर पडून भगवंता मी तुझा आहे असे तो म्हणतो आणि मग हा भाव स्थिर होत जातो. जसा हा भाव स्थिर होतो तशी तशी देहबुद्धी कमी होत जाते आणि परमेश्वर प्राप्तीचे अंतिम ध्येय आपल्याला साध्य करता येते. ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. ह्या विश्वावर संपूर्ण सत्ता परमेश्वराची चालते. आपल्या हातात खरं तर काहीच नसतं. आपला जन्म, आपला मृत्यू आपल्या हातात नसतो. दासबोधात श्री समर्थांनी हे सर्वच फार छान उकलून सांगितलेले आहे. जे आपण माझं माझं म्हणतो ते खरंच आपलं असतं का? आपण घर बांधतो, त्यात मुंग्या, किडे, पाली येतातच की नाही? बरं, देह आपला म्हणावा तर त्यातही रोगजंतू प्रवेश करतात. त्याला अटकाव करू शकतो का? मग ज्याला मी माझे मानतो तेच माझे नाही तर इतर गोष्टी तरी माझ्या कुठे आहेत? हे लक्षात आले की मी करता नाही हे लक्षात येते. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाणं. सामान्य जीवाच्या हे लक्षात येत नाही की भगवंताने आपल्याला कर्माचे स्वातंत्र्य दिले आहे, परंतु त्यातून काय फलप्राप्ती होईल ते आपल्या हातात नाही. ते आपल्या पूर्व कर्मांवर अवलंबून आहे. म्हणून नेहमी धर्मात सांगितल्याप्रमाणे सत्कर्म करून ती भगवंताला अर्पण करावीत. भगवंतांनी हे करून घेतले ते त्यांचे आहे ह्या भावनेतून कर्म केले तर फलासक्ती कमी कमी होत जाते व कर्तेपणाचा अभिमानही कमी होत जातो. हा अभिमानच परमेश्वर प्राप्तीच्या आड येत असतो. अभिमान हे मीपणाचे लक्षण आहे. मी आणि भगवंत दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाहीत. हा देह भगवंताच्या प्राप्तीसाठी दिला आहे हे जाणून देहाभिमान नष्ट करण्यासाठी भगवंताचे स्मरण, तो करता हे स्मरण ठेवून देहाभिमान घालवण्याचा प्रयत्न नामस्मरण करीत करावा. प्रवचनाचे सार माणगंगातीरी या पुस्तकामध्ये अभंग रूपात रचले गेले होते. तो अभंगही आपल्यासमोर मी सादर करीत आहे. दुःखासी कारण माझे मीपण, होई निवारण रामा पायी. राम आहे करता तोची असे त्राता, भीती आणि चिंता कशासाठी.
मान अभिमान आणि करतेपण दुःखासी कारण असती हो. देहबुद्धीनेच वाढतसे स्वार्थ नामाने निस्वार्थ होता येई. वासनेत जीव होई हो अहित नामानेच हित कळो येई. नामानेच हित कळो येई. सर्व बंधनाचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.